श्री स्वामी समर्थ। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंती का साजरी करतात आणि गुरुदत्तांच्या जन्माची कथा सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्त क्षेत्रात साजरा होत असतो। या दिवशी दत्तांची मनोभावाने पूजा उपासना केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास सहाय्य होते। अशी मान्यता आहे की ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचे स्थान या दिवशी सर्वोच्च परी आहे। या तिन्ही देवांचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त। मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्तव्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात। पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल व सूक्ष्म रूपात आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या, त्यांना दैत्य म्हटले जात असे। देवगणांनी त्या असुरांची शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न असफल झाले, तेव्हा ब्रह्मदेवाच्या आदेशानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रूपात दत्त देवतेला अवतार घ्यावा लागला। त्यानंतर दैत्य नष्ट झाले। तो दिवस दत्त जयंती म्हणून साजरा करतात। दत्त जयंतीला दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेत 1000 पटीने कार्यरत असते। या दिवशी दत्ताची मनोभावाने उपासना केल्यास दत्त तत्वाचा जास्तीत जास्त लाभ भेटतो। या उत्सवापूर्वी 7 दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्याची पद्धत आहे। यालाच गुरुचरित्र सप्ताह असे सुद्धा म्हणतात। दत्त मंदिरांमध्ये भजन, कीर्तन यांचे कार्यक्रम आयोजन करतात। दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून प्रसाद वाटप करतात। दत्तांच्या हातातील कमंडलू व जपमाळ हे ब्रह्मदेवांचे प्रतीक आहे। तसेच शंख व चक्र विष्णूंचे आणि त्रिशूळ व डमरू हे शंकराचे प्रतीक आहे। दत्तात्रेय हा शब्द दत्त व आत्रेय अशा 2 शब्दांनी बनला आहे। दत्त या शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत अशी त्रिगुणांची अनुभूती ज्याला आहे असा, आणि आत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा। श्री दत्तात्रेयांच्या जन्माविषयी विविध कथा प्रचलित आहे, मात्र या सगळ्या कथांमधून श्री दत्त हे अत्री ऋषी व माता अनुसया यांचे पुत्र व विष्णूचा अवतार आहे असा बोध होतो। अत्री ऋषींनी पुत्रप्राप्तीसाठी कुल पर्वतावर घोर तपश्चर्या केली। त्यांच्या तपाने सारे त्रिभुवन पोळून निघाले। अत्री ऋषींच्या या प्रखर तपाने संतुष्ट होऊन ब्रह्म, विष्णू, महेश हे तिन्ही देव प्रगट झाले आणि त्यांनी अत्री ऋषींना तपाचे कारण विचारले। अत्री ऋषींनी त्यांना विनवले की आपण माझ्या उदरी पुत्ररूपाने जन्म घ्यावा। तिन्ही देवांना त्याची विनंती मान्य केली। देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रेय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्री ऋषींना प्राप्त झाली। अशी ही छोटीशी दत्त जन्माची कथा आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।